जन्माला येणं आणि मरणं संत वाङ्मयात त्याला सिनन म्हटलं. तुम्हाला पाठ आहे. बैसुणी खोळी शुक राहे गर्भी आंधळा सिनला येरझारी दुःख आठवी वेळा. येरझार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसार. जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण याचं नाव आहे सिनन. बरं, जन्माला यायचं म्हणजे गणेशानंद शास्त्री कोणा तरी आईच्या उदराचा आश्रय करायचा. आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? मग इष्टा लेपू चहूकडे नाके तोंडे कृमी किडे गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे. आईच्या पोटात उलट राहावं लागतं. गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात मुंडक खाली. याच्या उलट एखादं येतं नर जर चुकीनं कुराडे पाटील त्याला पायाळू म्हणतात. पायाळू चुकून येते ते. आता सगळे डोकाळूच. प्रत्येकाचा जन्म डोक्याकडून का होतो? पाय वर असतात मुंडक खाली. चुकून एखादं उलट असते ते येतं पायाकडून. त्या पायाळूमध्ये दोन प्रकार आहे उद्धव बापू. एक खाली मान घालून येतं, एक वर बघत येतं. जे पायाकडून वर पाहत जन्माला येतं त्याला आकाशातलं कळतं. पायाकडून खाली मान घालून जन्माला येतं त्याला जमिनीतलं कळतं. नलवडे पाटील त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. ते अंजन दुकानात मिळत नाही, तयार करावं लागतं. अमावस्येच्या रात्री कीर्तनापेक्षा काय टवकारले आता. बरं सांगतोच. 5 वस्तू मिळवायच्या. कावळ्याची जीभ, कोलीचं रक्त, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंखन, पालीचं शेपूट. लक्षात राहील का यादी? पायाळूसाठी सांगतो. नाही ठीक आहे शेठजी. पालीचं शेपूट पाहिजे, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंख, कावळ्याची जीभ आणि कोलीच्या रक्तात ते एकत्रित करायचं आणि त्या पायाळूच्या डोळ्यात घातलं की ते म्हणतं अरे कशाला कोयते घेऊ पळतो ऊस तोडायला. तुझा जुना वाडा आहे ना गावातला, येडी बाबुळ आहे तिथं लाव जेसीबी. 7 हांडे सोन्याच्या मोहरानं भरले. अरे माऊलीनं मान्य केलं ना, पाताळीचे निदान दाविल किरंजन परी होवावे लोचन पायाळाचे. चुकून एखादं येतं. त्यावेळेला त्या आईला इच्छा होते त्याला डोहाळे. कट वामलं लवण मिळे गर्भवतीचे पुरती डोहाळे तोचे विन गर्भांग पोळे तेने दुःख लोळे अतिदुःखी. मग चांगलं जर अनुकूल प्रारब्ध बाळणपण व्यवस्थित नाही तर येताची कर्मजाड तुझी मान अडकली आकांत ते जननी. आणि मग त्यावेळेला डॉक्टर म्हणतात 2 पैकी 1 बाळ जगलं तर बाळाची आई. बरं झालं बाळणपण तर ते मूक जन्मला वाचा नाही तया रडे आकरंदोडी. आणि मग बाळपणची व्यथा ते काय सांगू. द्विजा आता विष्टा मूत्र हाते चिवडीता भारे सर्वांग समजना. मग तारुण्य, तारुण्याच्या मध्ये नमानी कोण असेल. मग म्हातारपण, म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळ लावून बैसेल. मग मरण. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवईद्वारे. मरण, म्हातारपण, तारुण्य, बाळपण, बाळणपण, आईच्या पोटात. हे याचं नाव आहे सिनन. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. अनेक जन्म सिनलो पण संताच्या दर्शनानं हा लाभ झाला. अनंत जन्मीचा सीन गेला. इथपर्यंत आलो आपण. अरे संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन जाण्याचं काय कारण आहे? फार मोठं कारण आहे. जन्म कशामुळे आहे? अगा कर्मे जई उरावे तै ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. किंवा जन्म वासनेमुळे आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग संत काय करतात? जी जन्माची कारण आहे ना, कर्म असेल मीपणा असेल, हे सगळे तुम्हाला पाठ आहे. वासना. संताच्या दर्शनानं काय झालं? वासनेचे बीज जळून निघाले.
वासनेचे बीज जळूनी जाय याला पठाण साहेब बीज भर्जित न्याय म्हणतात. आणि बाजलेलं बी उगवत नाही बरं का उद्धवराव. एक सुशिक्षित बेकार शेतकरी होता. सुशिक्षित बेकार, पुस्तकं वाचून शेती करणारा. अरे हाडाचा कास्तकार पाहिजे. इथं बसले ते माती हातात घेतली सांगू शकतो याच्यात उत्तम पीक कोणतं येईल. ज्याला बैलाला पाय किती असतात पोखरकर शेठ, बैलाला पाय किती असतात याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतात. बैल जंगली प्राणी आहे. ठरले का बैल कोणता प्राणी आहे याचा अनुभव घेण्यासाठी तुला पुणे जिल्ह्यातल्या कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा बैलाची किंमत कळेल. बैलाचा दहावा घालणारी मंडळी आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानं त्याच्या बापाचा दहावा घातला, ते आमच्या बैलाला कायदा करता येईल. तसं एकाने विचार केला, म्हटले हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा, नलवडे पाटील, हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरू. 10 एकर मध्ये भाजून हरभरा पेरला, काळीचं रान, पाणी दिलं, रोज जायचा आणि वापस यायचा, रोज जायचा आणि वापस. एका शेतकऱ्याने तर का जाताना फ्रेश दिसता येताना उदास होऊन म्हणला, काय 10 एकर हरभरा पेरला राव. किती दिवस झाले? 20 दिवस. मग अजून उगवण नाही. अरे माझं तर 8च दिवसात रान हिरवं झालं. बी चांगलं नाही आणलं का? नाही, बी चांगलं पुण्याहून आणलं, पण मी डोकं चालवलं. काय भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरले. लेका मेला तरी उगवणार नाही. याला बीज भर्जित न्याय म्हणतात. वासनेचे बीज जळूनी जा. वासना जळाली मग जन्म संपला. जन्म संपला म्हणजे मरणही संपलं, पुढची एरदार संपली. अनंत जन्म जे एरदार घालत होतो ती एरदार संपली म्हणजे अनंत जन्मीचा सीन गेला. धन्य आज दिन संत दर्शनाचा फायदा. अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संतात असल्यामुळे मला असं वाटतं